निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. अनुभव सांगायचा होता. हा, बोला सुनीताताई ना. बोलताय ना? हो हो हो. 2 वर्षांपासून मी तुमचे अनुभव ऐकते. तुमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवलाय हो. आणि हो, तुमचे सगळे व्हिडिओ अनुभवाचे ऐकलेत. अरे वा. कालपासून फोन ट्राय करत होते कारण खूप अनुभव आलेत. पण म्हणजे असं वाटत होतं काय एक टार्गेट पकडून काय एखाद्या दिवशी सांगेल अनुभव तुम्हाला. अच्छा अच्छा. आता कालपासून माहिती नाही मला, सारखीच तुमची आठवण येते. अरे बापरे. काल मी बरोबर 17 फोन ट्राय केला दिवसभरात. म्हणून सुट्टी आता तुम्हाला शाळांना. नाही, सुरू झाली ना ताई शाळा 12 तारखेपासून. अच्छा, चालू झाली आहे. मग काल दिवसभर पण स्विच ऑफ होता. तर मग हा, दुपारी शाळा सुरू झाली की मग संध्याकाळी चालू करते ना. अच्छा, त्यामुळे मी दुपारी पण ट्राय केलेला तरी वाजली. म्हटलं मग बघूया, म्हटलं परत परत प्रयत्न करूया. स्वामींच्या मनात असेल तर आज दुपारी लागेल फोन. हा 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 हा. हो. कुठून बोलताय तुम्ही? मुंबईहूनच बोलते, घाटकोपरवरून. अच्छा अच्छा. हा हा. भेटायचं होतं ताई तुम्हाला कधीतरी. घाटकोपरला या ना. नक्की नक्की नक्की. हो का? अरे वा, येईल येईल. हो, ह्या नंबरवरती ना कॉल करा आणि एकदा अर्धा तास तरी वेळ काढून या. खूप बरं वाटेल. बरं बरं, येईल ताई. आणि म्हणजे आता स्वामी सेवेत कसे आले ते सांगते थोडक्यात. आणि अनुभव तर भरपूर आहे की 5-6 व्हिडिओ बनतील असे. अरे बापरे. पण मी 11 गुरुवारांचेच सांगते. म्हणजे एकदाच केले 11 गुरुवार. खूप काही नाही. अरे वा. आणि म्हणजे सुरुवातीला ना म्हणजे मी देवीची सेवा करायची. पण मोबाईल ओपन केला ना तर नित्य स्वामींचे व्हिडिओ यायचे आणि तुमचा चॅनल यायचा. तर मी आणि आपोआपच ते ऐकून श्री स्वामी समर्थ तोंडातून नाव निघायचं. तर मी नंतर म्हटलं आता आज म्हणजे ओम नमः शिवाय मंत्राचा रुद्राक्ष माळ्यावर जप करायची घरामध्ये. तर मी नंतर बोललं स्वामी महाराज पंतनगरच्या मठात मी येत असते, पण कधीतरी मला वाटलं ना तर मी तुमच्या पण नावाचा एक माळ जप करेन अशी बोललेली मला. तर त्यानंतर मग मला असं कोणीतरी सांगितलं का गुरु करावा लागतो मंत्र जप वगैरे केल्यावर. तर मग मी माझे मिस्टरांचे मित्र आहेत ना त्यांना बोलले गुरु तुम्ही केलाय ना भाऊजी, तर मग मला पण गुरु दाखवा. तर बोलले ते गुरु आता नाहीयेत. मी तू बघतो कुठे कोणी असेल गुरु तर सांगतो. चालेल ठीक आहे. तर त्यांना ना भटवाडीत गुरु मठ म्हणून दिसला एका ठिकाणी. तर त्यांनी कॉल करून आम्हाला बोलवलं का इथे गुरु मठ आहे, मग गुरु करूया आपण इथे. तर पण बोलली ताई गुरु करतात तर मग मी पण करते. चालेल. मग आम्ही दोघी तिथे गेलो. तिथे जाऊन पाहतो तर गुरु कोण, साक्षात स्वामी महाराज. अरे वा. आणि गुरु दीक्षा तिथे डायरेक्टच मिळाली आम्हाला. किती छान. गुरु पहिल्याच भेटीमध्ये गुरु दीक्षा मिळाली आणि तिथे आम्हाला सांगितलं 3 अध्याय करा, 11 माळी जप करा आणि दर गुरुवारी आरतीला या. म्हटलं इकडे भटवाडीत मला काही जास्त माहिती नाही, एवढा लांब कोण येते, वर्षातून येईल दर्शनाला अशी स्वामी महाराजांपुढे बोललेली मनात. आणि स्वामींची लीला अशी ते मला आठवड्याला बोलवून घ्यायला लागले आणि रोजच मी तिथे जाते. अरे वा. मैत्रिणी तिथे झाल्या, माझं पार्लर पण तिथे झालं. आता मी रोज जाते महाराजांच्या मठात. किती छान. एकदम जवळ मला तिथे बोलवून घेतलं. आता 11 गुरुवारांचं सांगते. गेल्या वर्षी ना गुरुपौर्णिमा झाल्याच्या नंतर 11 गुरुवार चालू केले असे. आणि माझा ना मोठा मुलगा आहे, त्याला 4 व्हीलर घ्यायची होती. अरे बापरे, एवढा मोठा मुलगा आहे तुम्हाला? तर त्याच्या नावावरती होत नव्हती म्हणजे वय कमी असल्यामुळे. काय करत होता 4 महिने 4 व्हीलर घ्यायची म्हणून. आणि त्याचं कामच होत नव्हतं ऍक्च्युली लोनला. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी नैवेद्य केला आणि माझ्या जाऊबाईला जेवायला बोलवलं. त्या बोलल्या ताई कोणत्या मठात तुम्ही जाता, मला पण या ना, आपण दोघी जाऊ. चालेल, मला नैवेद्य घेऊन जायचंच आहे महाराजांना, चल. आम्ही दोघी गेलो आणि मठातून मी घरी आले 2 तासाने. तर मुलगा पण आला. तो बोलला मग मी तू गेली आणि तुझ्या नंतर ना मला बँकेतून फोन आला. मी गेलो तिथे बँकेत गेलो तर बँकवाल्यांनी गाडी लोन पास केलं आणि मला बोलले पहिल्या गाडीला तुम्हाला 50,000 खर्च वाटतो, आता 20,000 भरा, तुम्हाला आतून गाडीला 50,000 खर्च पण तुमचा वाचेल आणि चांगली गाडी मिळेल.
अरे वा. स्विफ्ट डिझायर कॅन्सल करून औरा गाडी त्याने बुक केली. अरे वा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काम झालं. ओ. हो. आणि त्यांनी सांगितलं तुमच्या गाडीला 8-10 दिवस लागतील मिळायला हातात. पण त्याच्यानंतर मी 11 गुरुवार चालू केले आणि पहिल्याच गुरुवारी फोन आला त्या लोकांचा, तुमची गाडी रेडी घेऊन जा. अरे वा. हो, गुरुवारी. आणि मग शुक्रवारी लगेच गाडी आम्ही आणली. त्यानंतर दुसरा मुलगा माझा ना 12वीला होता. अभ्यास करत नव्हता, खूप सांगून पण करतच नव्हता. खूप टेन्शन आलेलं. प्रदीप दादांच्या मठात ते आपलं आहे ना नांदूर शिंगोटे. अच्छा. नाही, मठात नाही गेली, पण तुम्हीच मला ना लिंक पाठवलेली, मी तुम्हाला मेसेज केला होता. महिला सेवेकरी ग्रुपला 3 नंबरला मला ऍड केलेलं आहे तुम्ही. अच्छा. तिथे मेसेज केलेला मी त्यांना, तर त्यांनी मला तिकडून सेवा दिली. तर का मुलगा 12वी पास व्हावा म्हणून, तो काय अभ्यास करत नाही, तर त्यांनी सेवा दिली. तर ती सेवा मी केली. खरं इमानदारीने सांगते, टाइम मिळत नव्हता. मी मोबाईल वरती सेवा करायची, जेवण बनवताना मोबाईल वरती लावून द्यायची. पण स्वामी कृपेने तो पूर्ण 12वी व्यवस्थित पास झाला. त्याचा रिझल्ट पण गुरुवारी लागला. अरे वा. 11 गुरुवार चालू होते. आणि त्याच्यानंतर सीईटीच्या वेळेस पण त्यांनी काहीच अभ्यास केला नाही एंट्रन्स एक्झामला. आम्हाला त्याला इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन घ्यायचं होतं. आणि तर मी तेव्हा पण टेन्शन मध्ये म्हणलं आता कॉलेज पण इथे मुंबईत मिळालं पाहिजे. याला फक्त 53% आहेत 12वीला. चांगले मिळाले तर इथे मुंबईत होऊन जाईल. आणि मला हॉस्टेलला वगैरे त्याला ठेवायचं नव्हतं. मी पुन्हा मेसेज केला तिकडे महिला सेवेकरी याच्यावर, त्या दादांना केलेला. तर त्या दादांनी मग तिकडून परत सेवा दिली मला. आणि मला बोलले मेसेज वरतीच मेसेज पाठवला, तुम्ही सेवा चालू करा, महाराज आहेत पाठीशी. अरे वा. हो. तर त्याला सीईटीला आहे ना 45% आले. पण कॉलेज आहे ना नेरळला भेटलं आणि खूप छान. आणि ताई ऍक्च्युअली त्याचा सीईटीचा रिझल्ट गुरुवारी लागला, 12वीचा रिझल्ट गुरुवारी लागला आणि त्याला कॉलेज पण गुरुवारी भेटलं. राऊंडला मिळालं नाही. आणि सेकंड राऊंडला मी आरतीहून आले मठातून आणि दरवाज्यात चप्पलच काढायला पाय टाकला. मोठा मुलगा ओरडला, मग मी दिनेशला कॉलेज मिळालं. गुरुवारीच मिळालं त्याला, कॉलेज गुरुवारी लागलं. आणि मग हो, मग आम्ही कॉलेज बघायला गेलो. मी इतकी खुश होते, महाराज दर गुरुवारी एक सरप्राईज सारखं वर्षाव करत होते. आणि ताईंनी ना कानात ब्लूटूथ घालून ट्रेननी घाटकोपर ते नेरळ पर्यंतचा प्रवास जाताना आणि येताना एकच गाणं लावत होती. ते नाही का गाणं, नसे कशाची कमी तुझ्या दरबारी, ते गाणं मला ऐकलं असेल जाऊन. खूप सुंदर गाणे, खूप खुश केलं. त्यानंतर त्याचं म्हणजे रस्त्याला जाताना स्वामी भेटत होते, घेऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे. आणि कॉलेजच्या गेटवर गेले तिथे पण स्वामी एका मोठ्या गाडीवर, मोठाच स्वामींचा फोटो होता. महाराज तुम्हीच इथपर्यंत आणलंय, आता पुढचं तुम्ही करणार सगळं व्यवस्थित. त्याचं ऍडमिशन पण तिथे झालं. आणि जसं जसं कॉलेज मागितलं होतं महाराजांकडे ना मी सेवेत, तसंच झालं सगळं. सेम झालं. कुठली साईड घेतली त्याने? इंजिनिअरिंगला कुठली साईड आहे त्याची? कम्प्युटर. अरे वा वा वा. दोन्ही मुलं. अरे वा. आणि बारका पण. वा. मग तिथून एवढं लांब अपडाऊन करतात ते? हो, नेरळला ट्रेन आहे, डायरेक्ट ट्रेन आहे. फास्ट ट्रेननी 1 तास लागतो त्याला जायला, 1.25 तास. अरे वा, बरं आहे मग. हो, तशी मी सेवेत लिहिलं होतं म्हणजे की त्याला जायला ट्रॅव्हलिंगला त्रास नाही झाला पाहिजे, बघा ना किती छान मिळालं, करता आलं पाहिजे. आणि स्वामींनी सेम तसंच केलं आणि तसंच दिलं सगळं गुरुवारी. आणि त्याचं कॉलेज पण ताई गुरुवारीच चालू झालं. अरे, पहिला दिवस गुरुवारी. हो. आणि शुक्रवार शनिवार सुट्टी. आणि परत मंडेला चालू झालं. म्हणजे स्वामींनी गुरुवारीच सगळं हे केलं. त्यानंतर ना म्हणजे हे 11 गुरुवारांच्याच मधलं बरं का दर गुरुवारी. हो का? त्यानंतर हो. आणि नंतर ना एका गुरुवारी रात्री 11 वाजता ना मला अचानक माझ्या मैत्रिणीचा एका फोन आला, जी ती फक्त माझी 1.5 महिना ओळख होती नॉर्मल. फोन नंबर आमच्या एका निधीकडे होते. ती माझा स्टेटस पाहायची स्वामींचा, मी रोजच स्वामींची स्टेटस ठेवते. तर ती मला बोलली, फोन केला मी इकडून, बोलले हॅलो. ती बोलली झोपल्या नाही ना? बोललं नाही. बोलली तुमच्याकडे स्वामींच्या पादुका आल्या तर चालतील का? हो, मला ना असं म्हणजे विश्वास नाही बसला कानावर. म्हटलं काय बोलताय? त्या बोलले अहो तुमच्याकडे स्वामींच्या पादुका आल्या तर चालतील का? देव घरी येतोय, मी नाही कशी म्हणेल का? ते सांगा. तर त्या बोलल्या अहो बोलल्या आम्ही ना एका एरियात 10 घरी येणार आहेत, पण तुमचं 11वं नाव गेलं. मला तुमचं नाव आठवत नव्हतं ऍक्च्युली. मी तुम्हाला वहिनी बोलते ना, नाव आठवत नव्हतं. मी 11वं नाव दिलंय, पण मी त्यांना जबरदस्ती करेल का घ्या घ्या हे नाव. कॅन्सल झाल्या पादुका यायच्या.
हा. तर मग मी मठात एक गुरुवारी आरतीला गेले आणि स्वामींना सांगितलं, नवरात्र होतं त्यावेळेस चालू. हा, हा, म्हटलं हा. महाराज, माझी मी करून खाऊन समाधानी मी तुमची सेवा करून जगत होते, तुम्ही मला आशेला कशाला लावलं, तर बरोबर. माझ्याकडे येणार, आता कसं यायचं तुम्ही ठरवा. हा, हा. मी असं स्वामींना सांगितलं, तर ती अशी मला आरतीच्या वेळेस बोलत होते. ती हा. लहान मुलगी थोडी abnormal आली आणि माझे दोन्ही गाल ओढले तिने. माझ्या डोक्यावर पदर दिला, पदर अरे. पडलेला साडीचा, आणि दोन्ही गाल आरती चालू असताना ओढले हो. नवरात्रीत. हो. हा. लक्ष्मीच होती ती. आणि सप्तमीच्या दिवशी हे झालं. अरे वा. आणि मग त्यानंतर अष्टमीच्या दिवशी मला फोन आला नवरात्रीत, हा. का मीटिंगला या, तुमचं नाव घेतलंय स्वामी, अरे स्वामींच्या वा पादुका वा आहेत. वा, किती स्वामींची कृपा बघा. हो. आणि मग मी खुश झाले अष्टमीला. आणि मग स्वामींच्या पादुका परत ऍक्च्युली माझं ना ते 11वं नाव हे करून कॅन्सल करून मला 1 नंबर दिला त्यांनी. अरे आणि वा. सांगितलं 11च वाजता पादुका येतील तुमच्या घरी. हा बघा. किती आणि छान मग आम्ही ताई. prayer केली, तर पादुका यायला ना. हा. हॅलो. हा हा बोला ना. हो. हा. तर मग त्यांनी मला टाइम दिला सकाळचा, तर आधी 11चा दिला, नंतर 1चा दिला, पण पादुका यायला ना 10 तास लेट झाला ऍक्च्युली. आम्ही खूप छान सजवलं वगैरे, हा. असं म्हणजे खूप आनंद होत होता ताई. आणि पादुका रात्री 10:30 वाजता आल्या, तर दिवसभर सगळे पाहुणे जेवढे बोलवले तेवढे थांबलेले. तर माझा थांबलेले? मोठा मुलगा बोलत, हो. अरे वा. 10 तास पादुका लेट झाला ऍक्च्युली यायला. हा हा मी हा. आशा नव्हती सोडली. माझा मोठा मुलगा बोलला, मम्मी असं पादुका कधी कोणाच्या घरी आल्यात का, आपण इथून कधी पाहिलं नाही, तू कोणाचं पण ऐकते, सगळ्यांना बोलून बसलीये आणि सगळी एवढी तयारी करून ठेवली, सगळ्यांना आशा लावली. त्या आपल्या एरियात पूर्ण लोकांना माहिती झाली आपल्याकडे पादुका येणार, लोक 5-5, 6-6 वेळा येऊन जातात, बरं वाटतं का असं. म्हटलं हे बघ, म्हटलं मी पाहुण्यांना सांगते, ज्यांची भक्ती आहे ते थांबतील किंवा ते जाऊ शकतात, पण मला माझ्या स्वामींवर विश्वास आहे. त्यांनी मला आजपर्यंत कधी पडू दिलं नाही. मला विश्वास आहे, अर्धी रात्र झाली तरी ते येणार, मी पूजा करेन. हो. आणि मग माझा मुलगा म्हणजे सगळे असे तयार होऊन बसलेले. तर नंतर मग स्वामींच्या पादुका फोन आला, मग मोठ्याच मुलांनी त्याच्या डोक्यावरती आणल्या. अरे वा. माझे मिस्टर कामात खूप थकले होते ना, त्यांना पूजेला बसायला ताकद नव्हती, मग ते मोठ्याच मुलांनी त्याच्या हाताने सगळं हे केलं, व्यवस्थित पादुकांचं पूजन वगैरे केलं. आणि हो. आणि कार्यक्रम एवढा व्यवस्थित झाला ना, असं वाटत होतं खरंच स्वामी महाराज घरात आले. आयुष्यात सोनेरी क्षणातली हवा ना, म्हणजे घरातलं वातावरण झालं. अरे वा. बापरे, किती भाग्यवान ताई तुम्ही. हो. आणि ते सगळं झालं, ते मुलाच्या हातून पूजा वगैरे झाली. आणि म्हणजे मोठा मुलगा आहे ना, आता ह्या वर्षी 3rd इयरला आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या. पण फर्स्ट इयरला जेव्हा तो ऍडमिशन घ्यायच्या वेळेस आहे ना, जरा प्रॉब्लेम झालेला. गणपतीच्याच कॉलेज चालू व्हायच्या आधी, म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी 12वी दिली होती. तर त्याचा ना मोबाईल गणपती आला 4थ्या दिवशी घरातून चोरी गेला. आणि त्याचे डॉक्युमेंट्स जे होते ना, शाळा सोडल्याचा दाखला असतो तो, म्हणजे आपली LC, सीईटीचा रिझल्ट, 10वी 12वीचे रिझल्ट, त्याने एक फोल्डर बनवला होता. आणि तो व्यवस्थित घरात ठेवला होता एकाच ठिकाणी. त्याने मला एकदाच दाखवला, म्हणलं मम्मी इथे फोल्डर, यात माझे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, ते मला ऍडमिशनला लागतील आता. हो चालेल, ठेवती ते. त्यानंतर तो फोल्डर मला दिसलाच नाही आणि त्यालाही नाही. तो गायब झाला तो फोल्डर. तर तो 2.5 म्हणजे तो भेटलाच नाही आम्हाला. त्याच्या ऍडमिशनच्या टायमाला ना खूप प्रॉब्लेम झाले. आम्ही 2 महिने दोघं मायलेकर रडत होतो, ते आता वर्ष व्हायला जाईल. डुप्लिकेट बनवायला दिले होते नवीन मुंबईला, ते बोलले 15 दिवस लागतील बनवायला. आणि 2 दिवसात तर वेबसाईट बंद होणार होती आणि त्याला कॉलेज पण जवळचं लागलेलं चांगलं. तर काय करायचं म्हणून मग असंच एक दिवशी, असंच गुरुवारचाच दिवस होता, मग त्याला बोललं उठ बाळा, देवाच्या पाया पड, काहीतरी होईल. तो नाराज होऊन असंच म्हणला, मम्मी मी बाहेर जातो. म्हटलं होईल काहीतरी, 2 दिवस आहेत अजून आपल्या हातात. मग तो एका ऑफिसमध्ये गेला. त्या लोकांनी तिकडून म्हणजे बॅकअपचे डॉक्युमेंट्स असतात ना, ऑनलाईन सबमिट केले त्या कॉलेजमध्ये. त्याचं ऍडमिशन फिक्स झालं ते बघा. आणि मग त्यानंतर ना नवी मुंबईला जे म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स डुप्लिकेट बनले होते ना, 15 दिवस लागणार होते, त्यांनी 2 दिवसात दिले रेडी करून. त्यांचा फोन आला, तुमचे पेपर तयार घेऊन जा. 2 दिवसात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ताई,
ऍक्च्युली ना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या पादुका आल्या ना आमच्याकडे, तर माझ्या मोठ्या मुलाने स्वामींची सेवा स्वामींनी त्याच्याकडूनच करून घेतली. बघा ना, त्याच्या डोक्यावरती बसून आले. पुढे होतं का, पादुका कधी येतात का, तुझ्या येतात तुला काहीच माहिती नाही, तू तुझ्या मैत्रिणीच्या शब्दावर एवढं सगळं केलंस. आणि स्वामी त्याच्या डोक्यावर बसून आले, त्याच्याकडूनच पूजा करून घेतली. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर जो पहिला गुरुवार आला ना, त्या दिवशी दुपारी त्याला एक फोन आला त्याच्या मित्राचा, का गौरव मी सोमया कॉलेजमध्ये, मी माझ्या मित्राला भेटायला आलोय, माझा मित्र तिथे त्याला फाईल्स काढून साफ करतोय कपाट, तिथे तुझा फोल्डर आहे तुझ्या नावाचा, तू ह्या कॉलेजमध्ये कधी आला नाही, तुझा फोल्डर इथे कसा? डॉक्युमेंट इथे. हो, 2.5 वर्षांनी मिळाले. 2.5 वर्षानंतर. तुम्ही विचार करा, मुंबई सारख्या ठिकाणी असे पेपर कसे मिळणं शक्य आहे. हो. आणि त्यांनी ते सांभाळून कसे ठेवले, कुणी ठेवले, काय तिथे कसे गेले, काहीच माहिती नाही. हो ना, कमाल आहे. आणि याचा मित्र त्याच्या मित्राकडे गेलेला आणि त्याला समोर नेमका याचा फोल्डर दिसला, त्यांनी नाव वाचलं, बोलला तर माझ्या मित्राचेच सगळे पेपर. सायन्सच्या कॉलेजमध्ये, या कॉलेजमध्ये कधी आला नाही. 10वी पर्यंत आम्ही एकत्र गुरुकुल शाळेत शिकलो. त्याने याला फोन केला, मग त्याने मला उठवलं, मी दुपारी झोपलेली, मला मम्मी असं असं झाले. लगेच जा, त्यांना चहा पाणी वगैरे पाहिजे असेल तर दे ना, आपले पेपर आपल्या हातात घे. बरोबर. मॅडम तुम्हाला तर माहितीच आहे, ओरिजिनल पेपर गेले तर मिळत नाही. हो, खरं ना. आणि डुप्लिकेट वर चेहरा पडलेला असतो डुप्लिकेट. हो, बरोबर आहे. म्हणजे किती कृपा करून घेतली. खरंय. आणि त्याचे पेपर मिळवून दिले. ही अशक्य गोष्ट होती. मी बोललेली सेवेत आल्यावर, महाराज बघा असं झालेलं आहे, त्याचा फोल्डर हरवलाय, मला माहितीये, मुंबई सारख्या ठिकाणी पेपर मिळणं खूप मुश्किल आहे, अशक्य गोष्ट आहे. तुमच्यासाठी काही अशक्य नाही, तुम्ही करू शकता, जमलं तर बघा. मी बोललेली महाराजांना. महाराजांनी पूर्ण केलं ताई. खरंच ताई, किती सुंदर अनुभव आहेत तुमचे सगळे. तेच पादुकांचा जो विषय आहे ना, तर मी 11 गुरुवार केले ना, मी संकल्प सोडला ना, मी तेव्हाच महाराजांना बोललेली, मी 11व्या गुरुवारी सांगता करायला, ते स्वतःहून कोणाला आमंत्रण देणार नाही, तुम्ही कोणाच्या पण रूपात या. छोटी मुलगी असो, वृद्ध व्यक्ती असो, जोडपा असो, पाहुणे असो, कुणी पण येऊ द्या, मी माझ्या यथाशक्ती महाराज समजूनच पूजा करणार, तुम्ही कोणाच्या पण रूपात या, तुमची जबाबदारी. महाराजांना बोललेली. आणि माझे 10 गुरुवार झाले होते, 11वा गुरुवार बाकी होता, मी स्वतः येऊन जेवून गेले पादुकांच्या रूपात. बापरे, बघा काय तुमची भक्ती आहे ताई. खरंच तुमच्या स्वामींची कृपा आहे. हो, खूप. आणि मी स्वामी सेवेत येण्याआधी स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलेलं, पण मी स्वामींकडे लक्ष नव्हती देत, माहिती नाही, पण स्वामींनी मला घेतलं त्यांच्या सेवेत. त्यांनी मला सगळी रूपं दाखवली, मला हात पकडून स्वर्गात नेलेलं. दत्त महाराजांचं दर्शन अवतार दाखवला, स्वामींचा अवतार दाखवला. कमाल. आणि मानवरूपी स्वप्नात येऊन मला आशीर्वाद दिला, कमरेवर हात ठेवून. मी होते महाराज, तुम्ही इथे कुठे? महाराजांनी हसले ना, आशीर्वाद दिला हात वरती करून. हळूहळू सेवेत घेतलं त्यांनी मला ताई. आणि आता तुमच्या मुलांना जॉब पण बघा किती छान लागतील, स्वामी सेवेत आल्यात ना. खूप तुमचे सुखाचे दिवस सुरू झालेत. हो, हे खरंय. म्हणजे आता पुण्यतिथी स्वामींची असते ना. हो. पुण्यतिथीच्या म्हणजे चैत्र 4 दिवस आधी मी स्वामी सेवेत आले, म्हणजे 2 वर्षापूर्वी घेतली ना, त्यांची दीक्षा घेतली. 4 दिवस स्वामींनी अनुभव द्या ना सुरुवात. किती छान. सोबत मला सांगते दिसतात सगळीकडे. मी शेअर करते. बोलतो मम्मी झाली आहे ना, आपलं पूर्ण लाईफच चेंज झाली. म्हटलं हो, खरं. अजून खूप अनुभव आहेत. नाही, करत जाता तुम्ही शेअर मध्ये. पण हो ताई, घाटकोपरला या ना तुम्ही कधीतरी. येईल, आली की नक्की ताई. अरे बापरे, भेटल्यासारख्या. खरं, मी नक्की येईल. आल्या ना मला कॉल. नक्की ताई. हो ताई. चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.